नमस्कार. आज आपण बघणार आहोत महाराष्ट्राची प्रसिद्ध पुरणपोळी. आता त्यासाठी आपल्याला इथं काय लागणार आहे बघा. इथं डाळ घेतलेली आहे मी, ही चणा डाळ आहे. आता इथं मी दुकानची डाळ घेतलेली आहे. तुम्ही तुमच्या घरची जरी असेल तरी वापरू शकता. आता आपण इथं मापाने मोजून घेणार आहोत. आता इथं एक माप मी टाकून घेते. आपण हे टाकून घेणार आहोत. कुकरमध्ये मी डाळ टाकून घेतली. आता याच्यामध्ये आपण पाणी टाकूया आणि याला स्वच्छ धुवून घेऊया. आता स्वच्छ धुतल्यामुळे काय होते, जे डाळीला आपल्या धूळ आहे किंवा मग पावडर आहे ते निघून जाते. 2 पाण्याने याला स्वच्छ असं धुवून घ्यायचं आहे. याच्यातलं पाणी मी काढून घेतलेलं आहे. आता आपण याच्यामध्ये याच मापाने पाणी टाकून घेऊया. ज्या मापाने आपण डाळ घेतली त्याच मापाने याच्यात पाणी टाकूया. तुम्ही कोणते पण मापाने घेऊ शकता, वाटीने किंवा एखाद्या गिलासाने. तर आता आपण हे टाकून घेऊया. 2 माप मी पाणी टाकलेलं आहे. अजून अर्धा माप टाकते. आता आपण याला शिजवून घेऊया डाळीला. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल, अजून माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. इथे मी गॅसवर कुकर ठेवून घेतलेला आहे. आता आपण याच्या 6 किंवा 7 शिट्या काढून घेऊया. त्यामुळे आपली डाळ जी आहे ती 100% शिजेल आणि शिजायलाच हवी, तरच आपली पुरणपोळी ही व्यवस्थित. आता आपलं कुकर होईपर्यंत इथं आपण दुसरी तयारी करून घेऊया. इथं मी गूळ घेतलेला आहे. आता हे गूळ मी चाकूच्या मदतीने बारीक करून घेतला, बघू शकता तुम्ही. आता तुम्ही इथं गुळाऐवजी साखर पण वापरू शकता, पण जी गुळाची पोळी आहे ती अगदी खायला खमंग आणि चविष्ट लागते, म्हणून मी इथं गूळ घेतलेला आहे. पण शेवटी तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखर पण घेऊ शकता. आणि तसंही आता थंडीचे दिवस आहेत तर गूळ हा गरम असतो, खायलाच हवा. तर आपण जे डाळ घेतली होती त्या मापाने, त्याच मापाने आपल्याला 1.5 माप गूळ घ्यायचा आहे. तुम्हाला जर फिक्या पुरणपोळ्या आवडत असतील तर तुम्ही एकच माप घ्या, वरचं माप टाकू नका. आपल्या डाळीच्या शिट्या झालेल्या आहेत बघा. 6 शिट्यामध्ये डाळ आपली मस्त शिजलेली आहे, बघू शकता तुम्ही. आणि पाणी पण व्यवस्थित झालेलं आहे. आता याच्यामध्ये जर पाणी राहिलं तर हे पाणी आपल्याला गाळून घ्यायचं आहे. आता इथं मी एक गाळणी घेतलेली आहे. त्या गाळणीमध्ये आपण हे टाकून घेऊया. जर आपल्याला याच्यात पाणी असेल तरच काढून घ्यायचं आहे, त्यामुळे पूर्णाला आपल्या जास्त वेळ लागणार नाही. जर पाणी असेल तर मग पूर्णाला वेळ लागतो, म्हणून आपल्याला इथं डाळीतलं पाणी काढून घ्यायचं आहे. आता आपण काय करणार आहोत, याच्यामध्ये गूळ टाकून घेणार आहोत. अगदी सोपी पद्धत तुम्हाला मी पुरणाची सांगत आहे. तुम्ही याच पद्धतीने करून बघा. तुमचं पुरण अगदी मस्त होईल आणि तुम्हाला कंटाळा पण येणार नाही पुरण करण्याचा. आता आपण याला मिक्स करून घेऊया. आपल्याला हे डाळ गरम आहे तोपर्यंत त्याच्यामध्ये गूळ टाकून घ्यायचं आहे बघा, आणि एकत्रित करून घ्यायचं. असं ज्या गाळणीने आपण पाणी काढून घेतलं त्याच गाळणीमध्ये मी पुरण टाकून घेते आणि याला फेटून घेते. आता तुमच्याकडे जर चाळणी नसेल किंवा मग पुरण यंत्र असेल तर तुम्ही पुरण यंत्राने पण बनवू शकता. तर मी आता इथं या गाळणीने करून घेणार आहे. आता आपण याच्यामध्ये हे टाकून घेऊया. आपल्याला या गाळणीमध्ये हे टाकून घ्यायचं आहे. आता एखाद्या पळीच्या मदतीने किंवा मग एखाद्या तांब्याच्या मदतीने पण तुम्ही याला असं फेटून घेऊ शकता. मी एका कढईमध्ये टाकून घेतलं. आपल्याला अशा मोकळ्या भांड्यामध्येच पुरण शिजवून घ्यायचं आहे. आणि साखर किंवा गूळ तुम्ही अशाच पद्धतीने टाका बघा. आता आपण इथं गॅसवर कढई ठेवून घेतली आणि आपल्याला पुरण घट्ट होईपर्यंत याला शिजवून घ्यायचं आहे. आणि आपल्याला गॅसच्या बाजूला जायचं नाही, इथं त्याला असं फेटत राहायचं, नाहीतर मग बुडाला लागेल आणि मग पुरणामध्ये आपल्या करपट स्वाद येतो. आणि पुरण शिजल्याच्या नंतर इथं आपण विलायची पावडर आणि जायफळ पावडर टाकून घेणार आहोत. पुरण हे थंडगार झालेलं आहे. कढईतून आपल्याला लगेच हे ताटामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि थंड करून घ्यायचं आहे. थंड केल्याच्या नंतर बघा घट्ट असं पेड्यासारखं झालेलं आहे. बस याच पद्धतीने तुम्हाला पुरण करून घ्यायचं आहे. आणि मी नेहमी कढईमध्ये करते, त्याचं कारण असं आहे की कारण तर आपलं जे पुरण आहे ते लवकर तयार होतं, म्हणून हे कढईमध्येच करायला पाहिजे. पुरण शिजल्याच्या नंतर याच्यामध्ये जायफळ पूड आणि विलायचीची पूड घालून घ्यायची, दोन्ही मिक्स करून. आता पुरणाचा आपला एक भाग झालेला आहे, म्हणजेच पुरण आपलं शिजलेलं आहे. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला वाटेल की आता आपलं पुरण तयार आहे तर मग आपली पोळी पण छान होईल, पण ते तसं नाही. ते जे पोळी आहे ते कणकेवर अवलंबून आहे. जर तुम्ही कणिक व्यवस्थित नाही मळली तर मग तुमची पोळी ही व्यवस्थित होणार नाही, फुटल्या जाते. म्हणून आपल्याला इथं आता हे कणिक जे आहे ते बघा कशी मळून घ्यायची आहे. आता एक ताट घेतलं, त्या ताटामध्ये मी गव्हाचं पीठ घेतलं. मी आता इथं गव्हाच्या पिठाचीच पोळी करणार आहे. तुम्हाला जर मैदा घ्यायचा असेल तर तुम्ही मैदा पण घेऊ शकता. आता आपल्याला या गव्हाच्या पिठामध्ये बघा मीठ टाकून घ्यायचं आहे. पुरणाच्या पोळीला हे मीठ हे आवश्यक आहे, म्हणून आपल्याला इथे मीठ टाकून घ्यायचं आहे. जास्ती प्रमाणात घेतलं नाही मी, छोट्या चम्मचनं बघा अगदी अर्धा चम्मच घेतलेला आहे. मीठ टाकून घेऊया. आणि सोबतच आपल्याला इथं मोठ्या चम्मचनं 1 चम्मच तेल घालून घ्यायचं आहे.
त्यामुळे काय होते, पोळी जी आहे ते तोडते वेळेस चिकट होणार नाही, पटकन तुटल्या जाईल. म्हणून आपल्याला इथं थोडं तेल घालून घ्यायचं आहे. आता आपण याला असं मिक्स करून घेऊया. बघा, पुरणपोळ्या आपल्याला आवडतात, पण करण्याच्या वेळेस कंटाळा येतो. कशामुळे येतो, कारण तर आपल्या जे पोळ्या आहेत ते फुटायला लागतात, म्हणून आपल्याला पुरणपोळी करू वाटत नाही. पण अशा पद्धतीने तुम्ही एकदा करून बघा, म्हणजे तुम्हाला अगदी सोपी जाईल. आता याच्यामध्ये आपण पाणी टाकून घेऊया. आता आपल्याला इथं मळून घ्यायचं. पाणी थोडंच टाकून घेणार आहोत आपण. आता इथं मळून घेऊया. आता इथं मी कणिक मळून घेतली, पण आता ही आपली तयार झालेली नाही पुरणाच्या पोळीसाठी. बघा, अशा याची पुरणपोळी अजिबात होत नाही. तर मग आता अशा वेळेला काय करायचं, याला थोडंसं पसरून घ्यायचं आणि आपल्या जे हातावर आहे ते असं पाणी घ्यायचं. बघा, आणि याच्यावर असं टाकून घ्यायचं आणि जे हे मागचा भाग आहे त्या भागाने असं दाबून घ्यायचं आणि आपल्याला याला 15 ते 20 मिनिट असं भिजत घालून ठेवायचं. त्यामुळे काय होईल, जे आपली कणिक आहे ते व्यवस्थित मुरले जाईल आणि नंतर आपली पोळी अशी व्यवस्थित होते. म्हणून आपल्याला हे अशा पद्धतीने टाकून घ्यायचं. पुन्हा याच्यावर थोडं पाणी टाकून घ्या आणि याला झाकून ठेवा 15 ते 20 मिनिट. झाकून ठेवली. 20 मिनिट याला मी असंच ठेवून देणार आहे. बघा, 1 तांबे पाणी घेतलं होतं मी, तर त्याच्यातलं आपल्याला अर्ध्या तांब्याला थोडं जास्त लागलेलं आहे आणि पुन्हा पण थोडं लागणार आहे. 20 मिनिट झालेले आहे. बघा, आपली कणिक ही मस्त अशी नरम झालेली आहे, पण तरी पण तयार नाही अजून. आता आपण हिला एकत्रित करून असं या हाताने याला असं मिक्स करून घेऊया आणि थोडं आपल्याला इथं जोर लावून याला नरम करून घ्यायची आहे. आता इथं पाणी थोडं आपल्याला लागणार आहे, तर अगदी थोडं पाणी इथं मी घालून घेते आणि याला पुन्हा नरम करून घेऊया. कणिक मी मळून घेतली. बघा, मस्त अशी मऊ आणि लुसलुशीत झालेली आहे. बघू शकता तुम्ही. अशाच पद्धतीने तुम्हाला कणिक मळून घ्यायची आहे. पुन्हा मला याला अर्धी वाटी पाणी लागलेलं आहे. अगदी अशी नरम झालेली आहे. मी पोळपाट घेतलं, कणकेचा गोळा घेतला. आता याला मी पिठामध्ये थोडं बुडवून घेतलं आणि याची थोडी अशी चापट अशी चाकी करून घेतली. बघा, आणि याला वाटीसारखा आकार देऊन घेतला. आता आपण याच्यामध्ये पुरण बसवून घेऊया. बघा, पुरण घट्ट असल्यामुळे तुम्ही व्यवस्थित असं याच्यामध्ये बसवू शकता, तुम्हाला जसं पाहिजे तसं. आणि जे आपले हे अंगठे आहेत त्याने आपल्याला हे पुरण असं याच्यामध्ये दाबून घ्यायचं आणि पुन्हा या अंगठ्यानं याला असं व्यवस्थित एकत्रित करायचं आणि जे हे वरचा भाग आहे ते अलगद असा काढून टाकायचा आणि पुन्हा याला असं दाबून घ्यायचं आणि याच्यावरून आपल्याला पीठ टाकून घ्यायचं आहे. आणि आता आपण याची पोळी लाटून घेऊया. बघा, अजिबात फुटणार नाही. पाहिजे तसं तुम्ही याला आकार पण देऊ शकता, अजिबात फुटणार नाही. बघू शकता तुम्ही, कुठं तरी फुटलेली आहे का दोन्ही पण बाजूने. आणि अशी पातळ अशी लाटून घेऊया. तर मी तवा ठेवून घेतला. आता आपण हे पुरणपोळीचं याच्यावर टाकून घेऊया. तवा आपला मस्त गरम झालेला आहे. गॅस कमी केला मी. आता आपण याला भाजून घेणार आहोत. जे वरचा भाग आहे पिठाचा ते आपल्याला एका कापडानं असं थोडं हलकंसं पुसून घ्यायचं आहे, त्यामुळे पोळी आपली पांढरट होणार नाही. आता आपण गॅस मोठा करूया आणि बघूया कशी झालेली आहे ती. आता आपण याला थोडं तूप असं काठ्याने टाकून घेऊया. बघा, मस्त फुगायला लागलेली आहे लगेच, अजिबात फुटलेली नाही. पुन्हा आपण आता याच्यावर तूप टाकून घेऊया. बघा, सगळीकडे असं लावून घेणार आहोत. मस्त अशी पुरणपोळी झालेली आहे आपली. एकदा तुम्ही या पद्धतीने करून बघा, अजिबात कंटाळा येणार नाही तुम्हाला पुरणपोळी करण्याचा. बघा कशी फुगत आहे ती. तर वरून पण आपण याला तूप टाकून घेऊया. पुरणपोळी म्हटलं की तूप हे आलंच. भरपूर तूप असलं की पुरणपोळी अगदी खमंग अशी खायला लागते. बघू शकता तुम्ही किती फुगलेली आहे ती. दोन्ही बाजूने झालेली आहे आपली पुरणपोळी. पुरणपोळ्या आपल्या झालेल्या आहेत. बघा किती मस्त आणि अशा मऊ लुसलुशीत झालेल्या आहे. प्लेटमध्ये हे टाकून घेऊया. मस्त अशा मऊ आणि लुसलुशीत पुरणपोळ्या आपल्या तयार आहेत. सोबतच दूध आणि याच्यावर तुपाची धार. बघा, पुरणपोळीला तुपाशिवाय स्वाद नाही. खायला खूपच छान लागते तुपासोबत. आणि हे माझ्या घरचं तूप आहे, अगदी खमंग आहे असं. बघा, कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी ते कमेंट करून कळवा. आता गुरुपौर्णिमा जवळ आलेलीच आहे, तर तुम्ही गुरुपौर्णिमेला एकदा करून बघा. आवडली असेल तर लाईक करा, भरपूर प्रमाणामध्ये शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.